ऑलराऊंड पवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराकरता मैदानात उतरलेले आहेत। काकींच्या प्रचाराकरता रोहित पवार बारामतीत काटेवाडीतल्या सभेनं या प्रचाराला सुरुवात झाली आहे। 3 दिवस रोहित पवार प्रचारात असतील। बारामतीची पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अजित पवार यांच्यानंतर बारामतीची ही पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची, ज्याकरता रोहित पवार काकींच्या मदतीकरता मैदानात। रोहित पवार ज्यावेळी लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर कार्यक्रमात सहभागी झालेले होते, ते किती मोठं होतं हे सर्वच महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी माहित आहे। पण ज्या भूमीने आणि ज्या लोकांनी त्यांना पाठबळ दिलं, मताधिक्य दिलं, त्या बारामतीकरांना तर दादांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं काम, त्यांचा संपर्क, काय पद्धतीने ते बारामतीकरांवर दादा प्रेम करायचे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहित आहे। दुर्दैव असं की पोटनिवडणूक ही जी बारामतीमध्ये त्या ठिकाणी होत आहे, ते दादा गेल्यानंतर ती खरं तर इथं होत आहे। काकी उभ्या आहेत, इथं येऊन लोकांना भेटून चर्चा करून फक्त मी विनंती करत आहे की मतदान होत असताना 100% मतदान प्रत्येक गावातून हे अजितदादांच्या कार्याकडे बघून सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी व्हावं, याच्यासाठी खरं तर येऊन लोकांशी मी संवाद साधत आहे। कारण का बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही, बारामतीकरांना तुम्ही विनंती करू शकता। कारण इथे असणारे लोक हे फार हुशार आहेत आणि पवार परिवारावर इथं असणाऱ्या लोकांचं प्रेम आहे। त्यामुळे इथे येऊन त्यांना मी विनंती केलेली आहे। खरं तर आज सकाळी कनेरीला जाऊन पवित्र हनुमान रायांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि ते दर्शन झाल्यानंतर इथं काटेवाडीला येऊन लोकांशी संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे। सर्व पक्षाचे लोक, पदाधिकारी खरं तर इथं आलेले आहेत। काल संध्याकाळी हा दौरा तिथं ठरला, पण हा प्रचार दौरा नसून लोकांचा संवादाचा कार्यक्रम आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। आणि इथं लोकांशी संवाद साधून पुढच्या गावासाठी त्या ठिकाणी मी आता जात आहे। बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना मतदान करावं असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय। दादांच्या कार्याकडे बघून मत द्या असं ते म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।